मॅम तुम्ही सुरू करा, मी मध्येच नो इश्यू सर, काही प्रॉब्लेम. आवाज येतो सगळ्यांना? गुड आफ्टरनून सगळ्यांना. आवाज आलेला नाहीये. गुड आफ्टरनून. हां, असा आवाज पाहिजे आपल्या लोकांचा. ठीक आहे. मी मंजुषा माने इंडसइंड बँकेमधून आलेली आहे. मी सध्या तिथे स्टेट HR म्हणून महाराष्ट्र अँड गुजरात स्टेट हँडल करते. तर बेसिकली सरांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मला फक्त आपल्या मराठी मुलांना एवढंच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला शिका. कारण की मी जेवढं काही ड्राईव्स किंवा प्लेसमेंट ड्राईव्ह बघते तिथे मुलांची अपेक्षा एवढीच असते की माझी डिग्री झाली आहे किंवा माझं एज्युकेशन झालं आहे तर मला आता कुठेतरी लॅपटॉप, टेबल, मस्त AC चं ऑफिस असं असेल तिथं मी जॉब करावा. पण मी तुम्हाला सांगेल की बेसिकली इन हाऊसपेक्षा जर तुम्ही आउटसाईडला जगामध्ये फिरता, 100 लोकांना भेटता, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करता तर ऑफकोर्स तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुमचं स्किल 100% डेव्हलप होतं. सो प्लीज मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करा आणि एज्युकेशन झाल्यावर जी संधी तुम्हाला मिळेल प्लीज ती संधी तुम्ही ग्रॅब करा. कारण की आपण लोक वाट बघतो की माझं जे एज्युकेशन झालेलं आहे त्या एज्युकेशनच्या बेसिसवरतीच मला जॉब मिळायला पाहिजे. पण आमचा इतका 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. पण मी सगळ्या क्षेत्रातली मुलं बघितली आहे की त्यांचे डिग्री होतात, 1-2 वर्ष ते जॉबचं सर्चिंग करतात आणि नंतर ऑप्शन नसतो त्यावेळेस पाहिजे किंवा जो हातात जॉब येतो ते जॉब करतात. तर तुमच्यावरती ही वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला जी संधी मिळेल ती संधी तुम्ही प्लीज घ्या आणि त्या संधीचं सोनं करा. माझ्या एंडने इंडसइंड बँकेमध्ये आमच्याकडे सेल्स अँड कलेक्शनचा जॉब आहे. कोणतीही बँक असते ती त्यांचं प्रॉडक्ट सेल करत असते. तर सेल्स अँड कलेक्शनमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्काय इज द लिमिट. तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण तुमची ती जिद्द पाहिजे, तुम्हाला काम करण्याचं ते डेडिकेशन पाहिजे. आणि आपल्याला एक असतं ना, आपण मोबाईल, बाईक सगळ्या गोष्टी अपडेटेड वापरतो ना. आज कोण नोकियाचा मोबाईल वापरतो जो जुनावाला फर्स्ट सेट आहे कोणाकडे? नाही ना. टेक्नॉलॉजी, मोबाईल, बाईक A to Z आपण अपडेटेड वापरतो. पण आपण स्वतःला अपडेट करायचं विसरतो. माझं हे ऑब्झर्वेशन आहे. यंग जनरेशन टेक्नॉलॉजी चांगलं वापरते पण स्वतःला कुठेतरी अपडेट करायचं विसरून जाते. सो प्लीज स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती, स्किल डेव्हलपमेंटवरती, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती लक्ष द्या. आणि माझी अपेक्षा हीच आहे की ज्या लोकांना पुढे जायचं आहे, काम करण्याची जिद्द आहे आणि ज्यांचा विश्वास आहे की स्काय इज द लिमिट, त्यांच्यासाठी माझ्याकडे नक्कीच ओपनिंग आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. यानंतर मी माननीय प्रदीप राणे